हॅलो नमस्कार. तर मी निघाली आहे माझ्या भाचीच्या घरी जायला. तिने आम्हाला सर्वांना इन्व्हिटेशन दिलं होतं की तुम्ही या म्हणून. सो तिचे मिस्टर आले आम्हाला घ्यायला. सो आम्ही कारमधून त्यांच्या घरी गेलो. खूप छान गाव आहे तिचं आणि खूप सुंदर आहे. आणि मी एकटीच नाही आहे, तर माझ्या नणंद वगैरे आहेत, माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत, पुतण्या आहे, भाची आहे, सुनबाई आहे, अनिश आणि अनिशची बायको. मी सर्व निघालो आहोत. विवेक आणि भूषण म्हणजे माझा भाचा, हे लोक पण येणार आहेत. ते लोक नंतर बाईकवर येणार आहे. पण हा व्लॉग खूप फनी होणार आहे, तुम्ही कंटिन्यू बघा. तू आहे, अनिश आहे आणि रेखा मावशी आहे. फक्त बस. हॅलो. व्हिडिओ तो असं वाटेल मी याची आई आहे. कसं काय कळलं लोकांना माहिती आहे मग. असं असं बोला तुम्ही त्याच्यात, ही बाळाची आत्या. बोल ना तू बोल. तू बोल ना काय बोललेली. कोण आहे तू. नको नाही नको त्या धरले का ते बघ कारला आलंय. ते दिसतंय का फोन मध्ये. हा दिसलं. अभी ये ब्लॉग बनने वाला है. नको सावकाश होत ना. मला वाटलं आलीस ना गावाला. आम्ही पाकोळीच्या गावाला आलेलो आहोत. मी चला ना, पाऊस पडतोय पण ना रिसॉर्टला जाऊ. सासूवर गेली. लहान आहे सासूवर गेली. हो आपण कारल्याच्या बागेत आलोय. हे बघा घ्यायची का कारली. गावरान आहे. छोटे मोठे झाल्यावर आपण करूया आणि खाऊया. तुम्ही करा कारल्याची भाजी, मी करले कारले. असं दाखवा पण असं ठेवू नको. ब्लॉग झाले आपल्या. केवढी मोठी बाग आहे. इथून दिसतं ना. बापरे. पण हे खाली काय तुझ्या किती का मला थोडस ते सारबार. हा पोळी. शरू जेवणात काय सांग जरा. शरू आणि प्रतीक्षा पाकोळीच्या घरी आलेलो आहोत. पाकोळीच बोलतोय आपण. हा, तर तिच्या घरी जेवायला आलेलो आहोत. तर तुम्हाला सांगते जेवण काय काय ते. पाकोळी पोळी बनवली आहे, कुरड्या पापडी आहे, भजी आहे, राईस आहे, आमटी आहे, काकडी आहे, गुळवणी आहे. हा, या तुम्ही पण भजी सांगितली. मी सर्वजण जेवण करतो आणि बोलते मी तुमच्याशी थोड्या वेळाने. त्याला घेऊन चालू. आम्ही आमचा श्वेत बाबू मस्त त्याच्या बाबांकडे म्हणजे छोट्या आजोबांकडे बसलेला आहे. घ्यायला बघतोय बघ. ते काढताय ना. इथं दिसतोय. बघ तर कुठे चाललोय आपण आता. इथे काय बोलतात. आपण चाललो शेतामध्ये. हे आता कुठे आम्ही तिथे चाललोय. कुठे चाललोय माहिती. रानामध्ये चाललोय. छोटी पिल्ले. मी मामीचा भाचा आहे आणि मी आता इकडं कोंबड्यांच्या इथं आलो. छोट्या कोंबड्या आहेत. परत इकडं पण आहे. इकडं गाई शेळी.
काय आम्ही आज आलोय पाकळी दीदीकडे लवकीला. तर इथं खूप कोंबड्याची पिल्लं आहेत इथं. परत इकडे शेळे आहेत. शंभू तर गेला लगेच. तर इथे बघा शेळ्या दाखवते मी तुम्हाला. इथे बघू शकताय खूप साऱ्या शेळ्या आहेत आणि तिथे कोंबड्या पण आहेत. डोळे जाईल. तर इथे बघू शकताय हे कारल्याची शेती आहे. इथे बघा कोंबडी छान, तिने छोटी छोटी पिल्ले आहेत तिची. हे बघा ही छोटी छोटी पिल्ले. वाव, ए वासरू आहे ना. बघ रे शंभू, हे बघ चल. शंभू आलेला आहे. शंभू तिथे कुठे? इकडे जा बाळा. तो कोंबड्यांकडे जातोय. कोंबडी ए बाबा, हम्माला हात लाव. अरे काय नाही करत हम्मा. हे बघ ए त्या घेऊन ये अशी तू. आणि ह्या एक माझ्या ननंदबाई आहेत, मोठ्या ताई, रेखाताई आहेत. 13 जणच आपण. हा मग 13 जण. हा मावशी तरी नाही आली. मिसिंग आहे. हे बघा हे आमचे ट्रेंडिंग कपल आहे. ट्रेंडिंगला हे कपल आहेत आमच्या. कसली जोडी भारी दिसते दोघांची. फॅमिली. म्हणजे आमच्या लोकांचा प्रयत्न चाललाय डोंगरावर जायचं. तिथे मंदिर आहे पण शक्यतो आम्ही तिथे नाही जाणार आहे. उशीर होईल, पावसाचं वातावरण झालेलं आहे. सो आता इथून वरती जायचा टास्क आहे. कसं जायचं ते बघू. ताई ते कसे बघतायत, जायचा प्रयत्न करतायत. आणि हात करा तुम्ही तिथून. हाय बघा, ह्या आमच्या भाच्या ताई पोचलेल्या आहेत फायनली. इकडे या, तुला उचलून आणतो थांब. आणि इथे रेखाताई पण पोचलेल्या आहेत. आता माझी टर्न आहे. सो टास्क चालू झालेला आहे ताईंचा. सो हे लोक गेले. द्या ताई हात द्या. चल बाबा, उतरताना कसं उतरणार? अगं मी आहे ना, तू चल ना. नखरे करते लहान पोराला. अरे बाबा उतरताना. सो बघू शकताय आम्ही फायनली सरांनी टास्क कंप्लीट केलेला आहे. मला असं वाटते उगा चालू आहे. हा वाटतं बोलवायला आलंय कोणतरी आली. कुठं दिसतंय? आता हळू शिड्यांसारखा चढायचा. शिड्यांसारखा कसा? शिड्यांसारखा चढा. हे बाबा काही यायचं नाही ना याच्यातून. शिड्यांसारखा मला भीती वाटते. किती पाहिजे? शिड्यांसारखा चढा. शिड्यांसारखं. आता कशी चढशील? शिड्या आहेत, शिड्या. माझी चप्पल दिली. काढ का फोटो? काढ. हा माझा नवरा आहे. दुसरा नंबर कोण आहे? कोणाला मारलाय दगड फेकून मार. लवली. खरंच वाघ येतात. मावशी गाय आली. आणि आलाच जर लवकर तर गायी पण वरती येतात. सो आम्ही डोंगरावर चाललेलो आहोत आणि इथून गाय येत आहे.
बाई आपले यायचं सगळे पाहुणे बघून घे, चांगला पाहुणचार झाला पाहिजे. हे त्यांच्याला हे का लावलंय? हे अरे एवढं लांब नको. मला वाटलं इकडे राहायचे. ती मम्मी मम्मी पण मम्मी काय यायची नाही. आम्ही घरी जायला निघालो होतो, पण आता हे लोक बोलतात की थोडंसंच बाकी आहे, आपण डोंगरावर जाऊया. सो बघतो. मी तोंडावर आपटली नाही पाहिजे बाबा. ए हात करा, हाय बोला ना. बघ चढायचे ना त्यांनी इथून तिकडून उतरले असते ना. सो आम्ही अर्धच डोंगर चढलोय, कारण का 5:45 झाले आणि आमचा घरातला छोटा बाबू श्वेत झोपलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की लवकर आपण घरी जाऊ, कारण का खालून विवेकने बघितलं की जास्त तुम्ही वर जाऊ नका, मला सर्दी झालेली आहे आणि लगेच तुम्ही खाली या. सो आता आम्ही खाली चाललेलो आहोत. राम 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 त्याने का राम 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 राम. हे थांबा, गॅप गॅप घ्या. राम 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 राम. पहिला शिंगा मारतो साईडने. आता आम्ही गोइंग टू बॅक होम. या आलो पण आपण ना. सो आमचा डोंगर अर्धवट झालेला आहे चढून. अर्धा डोंगर आम्ही दिवाळीमध्ये जाणार आहोत. पाकोळीच्या घरातली मंजर आहे आणि पाकोळीच्या सासूने वगैरे आम्हाला सर्व भाजीपाला बांधून दिलेला आहे आणि ते अनिशच्या बायकोलाच म्हणजे प्रतीक्षाला ते हळदी कुंकू वगैरे करतायत आणि साडी वगैरे देत आहेत. तो मान असतो एक. आणि तिचं घर खूप सुंदर आहे. सासू सासरे सुद्धा खूप सुंदर आहेत, बोलायला खूप चांगली माणसं आहेत. तिची जाऊबाई पण होती आणि जेवण पण आम्ही केलं. खूप सुंदर जेवण होतं, छान जेवण होतं. गोड्याधोडाचं त्यांनी जेवण केलं होतं. आणि इथे बघू शकता पाकोळीने तिला साडी वगैरे दिलेली आहे, वहिनी लागते तिची ती. आणि इथे मग नंतर आम्हाला पण तिघींना हळदी कुंकू वगैरे केलं तिच्या सासूबाईंनी आणि खूप छान वाटलं तिच्या घरी आम्हाला. मी असं पहिल्यांदा गावी गेले, डोंगरावर वगैरे चढले आणि छान म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केला. तुम्ही बघू शकता. मामीला मुंबईला घेऊन जाण्यासाठी भाजीपाला घेऊन दिला आहे, घरचाच आहे. शेतातला ना. हो, घरच्या शेतातला. सो आता आम्ही निघालो आहोत पाकोळीच्या घरून, तिच्या सासूरवरून. आणि आता मनसरला घरी जातोय. अर्ध्या तासामध्ये आम्ही घरी पोचलो आणि तिथून दुसऱ्या भाचीने बिल्डिंगच्या खाली आहोत. माझी भाची आहे, तिच्या घरी जाणार आहोत थोड्या वेळात. आता तिच्या घरी गेलो, चहा वगैरे घेतला, थोड्या वेळ बसलो आणि पुन्हा पिनूताई आणि गुड्डीताईंच्या घरी आलो, कारण का नेक्स्ट डे आम्हाला मुंबईला जायचं होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा. आणि हो मंडळी, हा व्हिडिओ थोडा जुना आहे, तर मी